मुंबई गोवा महामार्गावर वेरळ या ठिकाणी हॉटेल गणपती कृपासमोर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आतिफ सोलकर असे असून तो रत्नागिरी येथील उद्यमनगर येथे राहणार आहे। हा अपघात आज दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास झाला। यातील ट्रक हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता, तर दुचाकी ही खेडहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती। हॉटेल गणपती कृपाच्या समोर असणाऱ्या डायव्हर्जनमुळे ट्रक आणि दुचाकी अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वाराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। दुचाकीसुद्धा ट्रकच्या खाली अडकून सुमारे 20 ते 25 फूट अक्षरशः फरफटत गेली। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला होता। महामार्ग बांधकाम विभागाच्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या डायव्हर्जन व कोणत्याही प्रकारच्या सूचना फलक नसल्यामुळे असे अपघात वारंवार होत आहेत व याबाबत लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।